शाळा, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील बेकायदा पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनीज स्टॉल उभारणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेची कारवाई. शाळा, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात बेकायदा पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनीज स्टॉल उभारणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेनं अखेर कारवाईचा बडगा उगारलाय. मुंब्रा आणि वर्तकनगरमध्ये पहिल्याच दिवशी 21 अनधिकृत पानटपऱ्या हटवण्यात आल्या असून मुंब्र्यातील 8 हातगाड्या आणि 4 स्टील बाकड्यांवरही कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील शाळा, रुग्णालय आणि मंदिरांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांचा मुद्दा शिवसेना शिंदेगड पक्षाच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी मांडला होता. शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांमधून शालेय विद्यार्थी आणि युवकांना चॉकलेटच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील चिकन शॉप, चायनीज आणि पानटपऱ्यांचं वाढतं प्रमाण तेथील शांत आणि पवित्र वातावरणाला बाधा पोहोचवत असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं होतं. यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पोलीस प्रशासनाच्या समन्वयानं विशेष मोहीम राबवण्यात येणार असून तिची सुरुवात मुंब्र्यातून होईल अशी घोषणा केली होती. यानुसार पालिकेने विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई सुरू केली आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार वर्तकनगर आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कारवाई करून अनेक अनधिकृत अतिक्रमणं हटवण्यात आली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात 11 अनधिकृत पानटपऱ्या, हातगाड्या, 4 स्टीलचे बाकडे हटवण्यात आले. तर वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात 10 अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई करून परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील सुरक्षितता वाढवणं, वाहतूक आणि पादचारी मार्ग अडथळामुक्त ठेवणं तसंच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुव्यवस्था आणि शिस्त कायम राखणं हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. शहरातील सर्व प्रभाग समिती क्षेत्रांमध्येही अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.